अपंग पुनर्वसन संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। मिरज येथील सुवर्ण महोत्सवी वर्ष पार पडलेल्या अपंग पुनर्वसन संस्थेच्या कैलासवासी रावी भिडे मूकबधीर शाळा व ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूल या दोन्ही शाळांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन समारंभ काल संस्थेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला। या निमित्ताने क्रीडा व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या। बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। मिरज आणि आसपासच्या पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी अविरत काम करणाऱ्या अपंग पुनर्वसन संस्थेला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली। संस्थेचे सचिव सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाने संस्थेची वाटचाल सुरू आहे। गेल्या वर्षी संस्थेने ब्राईट फ्युचर या नावाने इंग्रजी माध्यमच्या अद्ययावत शाळेच्या रूपाने एक नवे दालन सुरू केले। भिडे मूकबधीर शाळा व ब्राईट फ्युचर स्कूल या दोन्ही शाळांचा एकत्रित पारितोषिक वितरण समारंभ मिरजेतील प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉक्टर रवींद्र जोशी यांच्या हस्ते तसेच निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राचे चंद्रशेखर हळिंगळे, डॉक्टर दीपांजली पाटील, बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक देवशरण, सांगलीतील अनुराधा नेत्र रुग्णालयाचे किल्लेदार अण्णा, मिरज आगार प्रमुख अमृत गायकवाड, कल्लाप्पाण्णा लठ्ठे, संस्थेचे सचिव सुरेश बापू आवटी, अध्यक्ष भोकरे, उपाध्यक्ष संदीप आवटी, सहसचिव निरंजन आवटी, महेश पाटील, इंग्लिश स्कूलच्या डायरेक्टर प्रज्ञा आवटी, सदस्य शमाकांत आवटी, नितीन आवटी, खजिनदार सुनील मोतुगडे, सुनीता नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। गणपतिं मनसा स्मरामि, महागणपतिं मनसा स्मरामि, वसिष्ठवामदेवादिवन्दितं